नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत। आपण पहिला टॉपिक सोल्युशन सॉलिड स्टेट आणि दुसरा टॉपिक सोल्युशन कंप्लीट केलेला आहे। दुसरा जो काही टॉपिक आहे तो जो टॉपिक आहे तो रिव्हिजन आणि काही एक्झाम्पल घेऊन आपण कालच्या लेक्चरमध्ये पूर्ण केलेला आहे। मात्र जेव्हा आपण पहिला टॉपिक कंप्लीट केला तेव्हा त्या टॉपिकचे एक्झाम्पल आपण घेतले नव्हते। तर आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये पहिल्या टॉपिकची थोडीशी रिव्हिजन आणि त्याचे काही एक्झाम्पल आपण डिस्कस करूया, म्हणजे पहिलाही टॉपिक आपला पूर्णपणे कंप्लीट होईल, म्हणजे थेअरी अँड एक्झाम्पल्स। पण ते करण्यापूर्वी म्हणजे एक्झाम्पल सोडवण्यापूर्वी काही मॉडेल्स आज आपल्याला अभ्यासायचे आहेत। म्हणजेच काय, आता तुम्ही असं बघितलं होतं की पहिला जो काही सॉलिड स्टेट टॉपिक आहे त्या सॉलिड स्टेटचा मेन धागा म्हणजे देर आर 7 क्रिस्टल युनिट सेल, देर आर 7 बेसिक युनिट सेल। आणि मग त्या ज्या काही 7 बेसिक युनिट सेल्स ज्या काही आहेत, त्या ज्या काही 7 युनिट सेल ज्या काही आहेत ते कुठले कुठले आहेत, मग त्यामध्ये आपण बघितलं होतं द फर्स्ट युनिट सेल इज अ क्यूबिक युनिट सेल। पहिली युनिट सेल कुठली होती? क्यूबिक युनिट सेल। दुसरी होती टेट्राहेड्रल, किंवा आपण त्याला म्हणूया द सेकंड युनिट सेल इज अ टेट्रागोनल युनिट सेल। दुसरी युनिट सेल कुठली होती? टेट्रागोनल युनिट सेल। तिसरी जी काही युनिट सेल होती ती आहे ऑर्थोरोम्बिक युनिट सेल। चौथी आहे ती मोनोक्लिनिक युनिट सेल। पाचवी जी आहे ती आहे ट्रायक्लिनिक युनिट सेल। सहावी जी आहे ती आहे हेक्सागोनल युनिट सेल। आणि शेवटची सातवी जी काही युनिट सेल आहे ती आहे रोम्बो हेड्रल युनिट सेल। And all these unit cells, they are different from each other by the size or by the age length A, B and C, and the angle between A, B, C are the alpha, beta and gamma. But out of these 7 crystal lattices or the crystal structure, we are only studying the cubic unit cell. आणि मग आपण फक्त कशाचा स्टडी केला होता? क्यूबिक युनिट सेल, in which all the sides are equal, means the A is equal to B is equal to C, and the angle between A, B, C, alpha equal to beta equal to gamma, which is equal to 90 degree. म्हणजे या 7 लॅटायसेस मध्ये किंवा युनिट सेल मध्ये आपण कुठल्या युनिट सेल स्टडी करणार आहे? क्यूबिक युनिट सेल। आणि the cubic unit cells, they are having the 3 subtype: simple cubic unit cell, body centered cubic unit cell, and face centered cubic unit cell, and also we have a end centered cubic unit cell. But out of these 3, we are only studying the 3 unit cell for the example point of view. मग आता आपण व्हॉट इज मीन बाय क्यूबिक युनिट सेल, जर त्याचं आपण स्ट्रक्चर बघितलं तर इट इज अ 3 डायमेन्शनल। तर ते कसं आहे? तर ते आहे 3 डायमेन्शनल। 3 डायमेन्शनल म्हणजे आपण असं काहीतरी बघितलं, दिस इज A, B and C, and the angle between AB, BC and AC, which is equal to alpha, beta and gamma. So here we have the model of a simple cubic unit cell. सगळ्यांना दिसतंय हे काय आहे? This is the model of a simple cubic unit cell. This is a side A, this is a B and this is a 3. All the 3 sides are equal, and the angle between these 3 sides, they are a 90 degree. They are a 90 degree. So the number of atom per cubic unit cell. आणि नंतरच आपण पाठ बघितला होता how
present in a simple cubic unit cell, in a body centered cubic unit cell, and in a face centered cubic unit cell. आता तिथे आपण असं बघितलं होतं in simple cubic unit cell how many number of atoms are present per unit cell? 1. For a body centered cubic unit cell, which is equal to the two atoms or two particles, and for the face centered cubic unit cell it is equal to 4. And how they are 1, 2 and 4. So here if we consider this is one of the simple cubic unit cell, and they are having how many corners? They are having how many lattice points on a corner? They are having 8 corners. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. And there are 8 corners present in the simple cubic unit cell, and how many parts of that 8 corners are involved in the one unit cell, that is in the one cubic unit cell. Suppose this is the one atom, but only the 1/8 part of that one atom or one particle which is involved in the one cubic unit cell. आता इथे दिसत असताना तुम्हाला हे जरी 8 पार्टिकल किंवा 8 ॲटम दिसत असतील तरी सुद्धा जेव्हा एक युनिट सेल तयार होते, एक सिंपल क्यूबिक युनिट सेल तयार होते, तेव्हा ह्या ॲटम मधला किती पार्ट फक्त इन्व्हॉल्व झालेला असतो? 1/8 पार्ट. and there are 8 corner and only 1/8 part is involved in the one simple cubic unit cell, and therefore for the simple cubic unit cell how many atoms are involved in a one cubic unit cell? 8 नाही, कारण 8 मधल्या म्हणजे प्रत्येक कॉर्नर मधला फक्त कितवा पार्ट एका युनिट सेल मध्ये इन्व्हॉल्व होते? 1/8 part. Suppose for example this is a one atom, and in that one atom only which part? 1/8 part is involved in a one unit cell. ही एक युनिट सेल तयार होताना ह्या एका ॲटम मधला फक्त कितवा पार्ट इन्व्हॉल्व होते? 1/8 पार्ट. आता 1/8 पार्ट कसा आहे तर आता हा जो काही ॲटम आहे त्याचे आपण किती पार्ट तयार केलेले? आता हे आपण असं साधं बघूया. Here we have one atom, and this atom if we divide this atom, आता हा काय आहे? एक ॲटम आहे. आता ह्या एक ॲटम मधला एका युनिट सेल मध्ये कितवा पार्ट इन्व्हॉल्व होते असं झाले तर ह्याचे इक्वल किती पार्ट्स तयार झाले? आता ह्याचे इक्वल किती पार्ट्स तयार झाले? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणजे देर आर 8 कॉर्नर. हे कॉर्नर किती आहेत? 8. and in one corner only one part of that atom is involved in a one simple cubic unit cell, and therefore for a simple cubic unit cell the number of atoms म्हणजे याचा 8वा पार्ट, म्हणजे याचा हा पार्ट, याचा हा पार्ट, याचा हा पार्ट, याचा हा पार्ट, म्हणजे असे किती पार्ट एकत्र आल्यानंतर एक ॲटम किंवा एक पार्टिकल तयार होतोय? असे 8 पार्ट एकत्र आल्यानंतर आणि 8 पार्ट एकत्र आले की त्याचा काय तयार होतो? एक ॲटम. म्हणून जरी इथं 8 तुम्हाला जरी ॲटम दिसत असतील तरी त्या 8 ॲटम मधला फक्त कितवा पार्ट एका युनिट सेल मध्ये इन्व्हॉल्व झालेला असतो? 1/8 पार्ट. फक्त कितवा पार्ट? 1/8 पार्ट. आणि म्हणून आपण इथं असं बघितलं होतं the number of atom present in a simple cubic unit cell which is equal to 1. For a body centered cubic unit cell, here we consider this is a simple cubic unit cell, and if in the body if we enter one atom, one whole atom, हा पूर्ण atom म्हणजे आपला कुठला पार्ट इन्व्हॉल्व झालेला आहे का? नाही. हा पूर्ण atom जर इथे इन्व्हॉल्व केला तर याला काय म्हणायचं? बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. कारण आपण फक्त कशाचं बघतोय? क्यूबिक युनिट सेल in which A is equal to B is equal to C and alpha, beta, gamma are same equal to 90 degree. In body centered cubic unit cell how many atoms are involved in one body centered cubic unit cell? Total this is 1 and this is a unit cell, and all they are combined together to form a one atom, means 1 plus ह्याचा 8 पार्ट मिळून एक ॲटम तयार झालेला. म्हणजे the number of atom for a body centered cubic unit cell is equal to 2, and for a face centered cubic unit cell this is the simple cubic unit cell, and how many faces are present?
फॉर द सिंपल क्यूबिक युनिट सेल आता आपण काउंट करूया किती फेसेस आहेत. एक ही एक दिसते ती एक, त्याच्या अपोजिटची ही म्हणजे 2 3 4 5 आणि 6. देयर आर द 6 फेसेस प्रेझेंट फॉर अ सिंपल क्यूबिक युनिट सेल. ह्या युनिट सेलला किती आहेत 6 फेसेस आहेत. आता या फेस मध्ये जर आपण कन्सिडर केला तर या फेस मध्ये हा पूर्ण एक ॲटम इन्व्हॉल्व झालेला आहे का नाही. जर आपण त्या सेंटरला बरोबर हा एक ॲटम कन्सिडर केला तर त्याचा अर्धा पार्टच त्याचा फक्त हा पार्ट आतमध्ये आहे आणि हा पार्ट कुठे आहे बाहेर आहे. म्हणजे एका युनिट सेल मध्ये ह्या एका ॲटमचा किती पार्ट इन्व्हॉल्व झालेला आहे फक्त अर्धा. अशा किती फेसेस आहेत 6 फेसेस आहेत आणि प्रत्येक फेसचा अर्धा म्हणजे 6/2 म्हणजे किती झाले 3 आणि हा पूर्ण सिंपल क्यूबिकचा मिळून 1. म्हणजेच फॉर द फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल हाऊ मेनी atoms are present per unit face cubic unit cell? There are the 4 atoms or the 4 particles which are present in the simple cubic unit cell. आता हे त्यातच थोडंसं मॉडिफिकेशन आपण केलेलं आहे. ही सुद्धा काय आहे सिंपल क्यूबिक युनिट सेल की ज्या सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये एका ॲटमचा फक्त कुठला पार्ट इन्व्हॉल्व झालेला आहे 1/8 पार्ट इज इन्व्हॉल्व्ड and it forms a simple cubic unit cell. दिसते का सगळ्यांना इथे काय केलेलं आपण आहे की एका ॲटमचा फक्त हा कितवा पार्ट एका युनिट सेल मध्ये एक युनिट सेल तयार झालेली पण ही एक युनिट सेल तयार होताना ह्या एका ॲटमचा कितवा पार्ट फक्त इन्व्हॉल्व झालेला आहे 1/8 म्हणजे असे 8 पार्ट किंवा अशा 8 पार्ट एकत्र आले की त्याचा काय तयार होतो असा एक ॲटम. म्हणजे जर आपण हे सगळं गोळा केलं आणि एकत्र केलं तर त्याचा असा एक काय तयार होईल ॲटम तयार. म्हणजे सिंपल क्यूबिक युनिट सेल नंबर ऑफ ॲटम 1, बॉडी सेंटर्ड मध्ये नंबर ऑफ ॲटम 2 आणि फेस सेंटर्ड मध्ये नंबर ऑफ ॲटम 4. आता हे का सांगितलं कारण जेव्हा आपण एक्झाम्पल आता सॉल्व करणार आहोत याच्यावरती तर त्याच्यासाठी ते महत्त्वाचे. अजून एक पार्ट आपल्याला त्यातला महत्त्वाचा आहे. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन एज लेंथ अँड द रेडियस ऑफ एन atom for the face centered, body centered and simple cubic unit cell? What is the relation between? आता आपल्याला इथे बघावं लागेल what is the relation between. आता मग आपण असं लिहिलं होतं for simple cubic unit cell A is equal to 2r. What is the relation between the radius and the age length? Age length म्हणजे A. And what is the volume of that unit cell? आपल्याला माहिती आहे volume which is equal to A into A into A. का आपण A into A into A म्हटले कारण व्हॉल्यूम म्हणजे आपल्याला माहिती आहे आर्टिकल मध्ये आपण बघितलंय व्हॉल्यूम which is equal to length into breadth into height. But length, breadth and height all these are the sides are equal and they are A and therefore volume which is equal to A means the AQ. Volume which is equal to A means the AQ. आता अजून आपल्याला एक फॉर्म्युला महत्त्वाचा इथे वाटतो for the simple cubic unit cell. What is the relation between age length and the radius? Age length म्हणजे पूर्ण age length आणि radius म्हणजे A is equal to 2r. For the body centered cubic unit cell, what is the relation between age length and the radius? Here radius is equal to √3/4a. Radius which is equal to √3/4a. And for the FCC म्हणजे face centered cubic unit cell, what is the relation between r and A? R which is equal to A upon 2√2. R which is equal to A upon 2√2. आता हे आपल्याला एक्झाम्पल सोडवायला लागणार आहे. अजून एक महत्त्वाचा फॉर्म्युला की ज्याच्याच वरती डिपेंडेंट आपण एक्झाम्पल सोडवणार आहे. The relation between molar mass, density, the number of particle and the volume. We know आणि आपण बघितलेलंच आहे what is meant by density. Density is equal to mass of unit cell divided by volume of unit cell. What is the formula of density? Second one, density is equal to mass upon the volume. But we have modified that formula. What is the mass of unit cell? Mass for each and every unit cell, for body centered, for face centered and for
सिंपल क्यूबिक युनिट सेल, हियर वी हॅव अ झेड. आपण त्याला काय म्हणणार आहे, फॉर सिंपल क्यूबिक युनिट सेल म्हणजे एससी साठी झेड, झेड म्हणजे नंबर ऑफ ॲटम पर युनिट सेल. झेड म्हणजे काय म्हणणार आहे आपण, नंबर ऑफ ॲटम पर युनिट सेल किती आहे 8. फॉर बीसीसी व्हॉट इज द झेड, झेड इज इक्वल टू 2. आत्ताच आपण बघितलं होतं मॉडेल वरती. आणि फॉर एफसीसी व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ झेड, झेड विच इज इक्वल टू 4. युनिट सेलचं मास म्हणजेच काय, झेड इनटू द मोलार मास, झेड इनटू द मोलार मास. रेग्युलर लागता आपण बघितलेलंच आहे, जेव्हा टॉपिक सुरू होता तेव्हा फॉर्म्युला कसा आहे. मी इथं फक्त लिहिते, आपल्याला एक्झाम्पल सोडवायचे. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल म्हणजेच काय, व्हॉल्यूम म्हणजे ए क्यूब इंटू मल्टिप्लायड बाय अ Avogadro's number, and therefore simplify we have a z into m divided by a cube na. This is the relation between density, volume, molar mass and number of particles. आता हा फॉर्म्युला आणि हे 2-3 फॉर्म्युला आपल्याला एक्झाम्पल सोडवताना लागणार आहेत. त्याच्यासाठी आपण हे थोडंसं रिवाइज केलेलं आहे. आता आपण एक्झाम्पल बघूया त्याच्यामध्ये डिपेंडेंट काय विचारलेले आहेत आपल्याला ते. आणि मग वी हॅव टू डिस्कस 2 or 3 एक्झाम्पल्स. आता आपल्याला 2-3 एक्झाम्पल याच्यावरती डिस्कस करायचे. पहिल्यांदा आता एक्झाम्पल असाइनमेंट आपण तुम्हाला खूप दिवसापूर्वी पाठवलेलेच आहेत. त्या असाइनमेंट मधलेच ते एक्झाम्पल आपण डिस्कस करूया. पहिला आहे कॉपर क्रिस्टलायझेस इन एफसीसी. आता गिवन डेटा काय काय टाकायचं, कॉपर crystallizes in FCC unit cell, FCC unit cell. आणि असं आलं की FCC साठी Z किती होता आता आपण बघितलाय, लिहूनच टाकायचं. कॉपर crystallizes in FCC unit cell with age length म्हणजे A. त्याची व्हॅल्यू दिली आहे 495, but they are having PM. PM म्हणजे काय, प्राइम मिनिस्टर का नाही, लक्षात ठेवा. PM म्हणजेच काय, पिकोमीटर, पिकोमीटर. देन वी हॅव टू कन्वर्ट द पिकोमीटर इनटू, पिकोमीटरचं आपल्याला कशात कन्वर्जन करावं लागणार आहे, सेंटीमीटर. देयरफॉर फॉर कन्वर्जन ऑफ पिकोमीटर इनटू सेंटीमीटर वी हॅव टू मल्टिप्लाय दॅट नंबर इनटू 10⁻⁻10 सेंटीमीटर. रिमेंबर दॅट आपल्याला काय करावं लागणार आहे, पिकोमीटरचं सेंटीमीटर मध्ये कन्वर्जन करताना दिस वन ऑफ द कन्वर्जन फॅक्टर. पिकोमीटरचं सेंटीमीटर मध्ये करताना आपण काय केले, 10⁻10 ने त्याला काय केले, मल्टिप्लाय केले. आणि व्हॉट इज द रेडियस ऑफ अ कॉपर ॲटम, काय विचारले आपल्याला, रेडियस कॉपर ॲटमची. आणि कुठलं स्ट्रक्चर दिले आपल्याला, एफसीसी. आत्ताच आपण बघितल्याप्रमाणे व्हॉट इज द रिलेशन बिटवीन ए अँड आर फॉर एफसीसी. इथं आपण बघितलं होतं R which is equal to A upon 2√2. काय बघितलं होतं आपण, R which is equal to A upon 2√2. आता हे रिलेशन आपल्याला तिथं वापरायचं आहे. म्हणजे आपल्याला A दिलाय आणि काय काढायचं आहे, R. सिंपल. आपण थोडंसं सोपं एक्झाम्पल पहिल्यांदा बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. R which is equal to A upon 2√2. आता हे थोडंसं सिम्प्लिफाय करता येतं आपल्याला. R which is equal to A ची व्हॅल्यू दिली आहे, पण हे असं लिहिता येतं 1/2√2 into काय म्हणणार आहे आपण, A. आणि 1/2√2 ची जी काही व्हॅल्यू आहे ती किती आहे, 1/2√2. हे जर तुम्ही सॉल्व केलं, कारण हे दोन्ही नंबर आणि आपल्याला सॉल्व करता येते, तर ते येते 0.3535 आणि हा A राहिला. म्हणजे सिम्पली व्हॉट इज द रिलेशन बिटवीन A अँड R फॉर द, कोणासाठी आपण म्हणतोय, फक्त हे एफसीसी साठी चाललंय. एफसीसी म्हणजे फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल, त्यालाच आपण म्हणतो HCP किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, हेक्सागोनल क्लोज्ड पॅक्ड किंवा फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल किंवा क्यूबिक क्लोज्ड पॅक्ड, क्यूबिक क्लोज्ड पॅक्ड. ऑल these are same. Remember that all these three structures are same. आता इथे आपल्याला मग काय रिलेशन आलं, R which is equal to 0.3535 into A. मग सिंपली आता फक्त A ची व्हॅल्यू आपल्याला लक्षात करायची, 0.3535 into A. किती आहे,
495 into 10 raised to minus 10 येणारा अंतर जे काही येईल आपली रेडियस कशात येणार आहे सेंटीमीटर मध्ये. आणि मग हे सिंपल मल्टिप्लिकेशन करताना तुम्हाला माहिती आहे की आपल्याला तोंडी येणार आहे आणि आपण ते कशाने करणार आहे विथ द हेल्प ऑफ लॉग टेबल. गुणाकार असताना त्यांच्या लॉगची काय होईल बेरीज. आलेल्या उत्तराचं काय घ्यावं लागेल अँटी लॉग. आणि तसं जर केलं तर उत्तर किती येते इट इज नियरली इक्वल टू 175 into 10 raised to minus 10 सेंटीमीटर म्हणजे 175 पिकोमीटर. 175 into 10 raised to minus 10 सेंटीमीटर म्हणजे किती 175 पिकोमीटर. सेंटीमीटरचं पिकोमीटर करायचं म्हणजे त्याला डिवाइड करायचं किती 10 raised to minus 10 ठीक आहे. ते आपण लक्षात येते सगळ्यांना म्हणून आपण काय सोडलं हे सोपं एक्झाम्पल. आता आपण अजून एखादं एक्झाम्पल बघूया की त्याच्यात आपल्याला काय काढायचे ते. an element with a molar mass यात एक एक्झाम्पल वाचतीये तुमच्याकडे असाइनमेंट मध्ये हे एक्झाम्पल आपण दिलेलेच आहेत ते तुम्ही बघा. हे एक्झाम्पल नंबर 9 आहे. मी आता जे काही सोडवणार आहे ते इथे काय दिलेले ते बघा. an element with molar mass म्हणजे एक एलिमेंट दिलाय की त्याचं काय दिलंय मोलार मास. इट इज 27 ग्रॅम per mole forms a cubic unit cell with the age length of. हे सिंपल cubic unit cell आहे आणि त्याची एज लेंथ दिली ए दिली किती दिली आहे 405 पिकोमीटर. if the density of unit cell अजून त्याचं काय दिलं आपल्याला density of element is 2.7 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ऑल दिस इज द गिवन डेटा. हे काय आहे सगळं गिवन आहे. कुठल्या टॉपिकचं आहे सॉलिड स्टेट. रिमेंबर दॅट वी हॅव टू रिवाइज द सॉलिड स्टेट विथ द एक्झाम्पल्स. गिवन मध्ये आपल्याला काय काय दिलेले इथं डेन्सिटी दिलेली आहे त्याच्यानंतर मोलार मास दिलेले एज लेंथ दिलेली आहे आणि असं विचारलंय व्हॉट इज द नेचर ऑफ युनिट सेल. म्हणजे ही कुठल्या टाइपची युनिट सेल आहे त्या युनिट सेलचं नेचर. मग नेचर ऑफ युनिट सेल म्हणजेच काय मग ही सिंपल क्यूबिक आहे का बॉडी सेंटर्ड क्यूबिक आहे का फेस सेंटर्ड क्यूबिक आहे. म्हणजेच वी हॅव टू कॅल्क्युलेट द झेड. आणि जर झेड 1 आला तर आपण ते काय म्हणणार आहे सिंपल. जर झेड 2 आला तर काय म्हणणार आहे बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. जर झेड 4 आला तर काय म्हणणार आहे ते कुठल्या टाइपची युनिट सेल आहे फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. सो here we have a formula for a density which is equal to Z into molar mass upon A cube into Na. Z into molar mass A cube into A. आता आपल्याला Z काढायचा. Therefore we have to rearrange this for Z and therefore आपण म्हणणार आहे Z which is equal to Z आपण कुठे आणलेला आहे आता Z शिफ्ट करायचे म्हणून Z which is equal to B into A cube into Na divided by काय येणार आहे M. M means the molar mass. आता या सगळ्यांच्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेत का त्या एकाच युनिट मध्ये आहेत का बघायचंय. ग्रॅम मध्ये पिकोमीटर आहे तर सेंटीमीटर आहे म्हणजे आता इथे पिकोमीटरचं कन्वर्जन कसं करायचंय सेंटीमीटर मध्ये म्हणजे -10 सेंटीमीटर. आता डेन्सिटी दिली आहे का डेन्सिटी दिली ती आहे 2.7 into A दिलाय का 405 into 10 raised to minus 10 but we have to take the cube. A cube म्हणजेच volume and A. N is the Avogadro's number and we know the Avogadro's number 6.022 into 10 raised to 23 and here we know the molar mass that is 27. आता एक कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं मात्र कॅल्क्युलेशन करताना आपल्याला काय बघायचं आपल्याला इथं A cube. काय आपल्याला बघायचं पहिल्यांदा A cube. A cube म्हणजे काय म्हणणार आहे आपण 405 into 10 raised to minus 10 चा क्यूब काढायचा इथे आपल्याला. मग पहिल्यांदा ह्याचा क्यूब काढून घ्यायचा त्याने याला मल्टिप्लाय करायचं आणि याला काय करायचं डिवाइड करायचं. आता हे जे काय आहे
तोंडी येईल का आपल्याला? नाही. मग आपल्याला काय वापरावं लागणार आहे याच्यासाठी? लॉग टेबल. आणि जर लॉग टेबल वापरून आपण हे जर कॅल्क्युलेशन केलं तर आता मी डायरेक्ट आन्सर देते, तुमचं तेवढे येईलच किंवा आलंच पाहिजे. हियर z इज नियरली इक्वल टू 4. म्हणजे z चा आन्सर इथे काय येते आपल्याला? 4. आणि z4 म्हणजे हे जे काही दिलेलं आहे एलिमेंट त्याचं नेचर कसं आहे? नेचर म्हणजे तो कुठल्या टाइपचा आहे? इट इज अ 4 मीन्स इट इज अ FCC. आणि म्हणून खाली सेंटेन्स आपण लिहिणार आहे इट इज अ FCC टाइप ऑफ युनिट सेल. म्हणजे हे जे काही क्यूबिक युनिट सेल आहे ते क्यूबिक युनिट सेल मध्ये सिंपल आहे, बॉडी आहे का फेस आहे का एंड आहे? तर ती फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल आहे. कारण त्याचा z म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल ते आलेले आहे 4. हे मात्र कॅल्क्युलेशन तुम्ही लॉग टेबलने सोडवायचे. त्याचं उत्तर तुमचं 4.00 असं काहीतरी 4 डिजिट मध्ये गेलं पण इट इज नियरली इक्वल टू 4. म्हणजे z4 आला. म्हणजे कुठल्या टाइपची सेल आहे? सिंपल फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. So next we have discussed one more example on this. We have an example. We have a here we have an example number example number 5. Here we have discussed the example number 5. काय करायचे ते आपल्याला इथे आपण बघूया. एक्झाम्पल नंबर जे काही 5 आहे ते एक्झाम्पल नंबर 5 मध्ये आपल्याला काय करायचं ते आपण बघूया. त्याच्यासाठी पहिल्यांदा आपण ते एक्झाम्पल वाचूया आणि वाचल्यानंतर आपल्याला समजेल की आपल्याला काय काय दिलेलं आहे आणि काय काढायचं आहे. आता एक्झाम्पल नंबर 5 मध्ये आपल्याला काय दिलेले आहे? ॲल्युमिनियम क्रिस्टलायझेस इन क्यूबिक क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर. कसलं स्ट्रक्चर आहे? क्यूबिक क्लोज्ड पॅक्ड. आणि इट इज इक्विव्हॅलेंट टू द FCC or HCP. क्यूबिक क्लोज पॅक्ड म्हणजेच FCC म्हणजेच HCP. आणि मग त्याच्यासाठी z किती असतो? 4. FCC आपण आता बघितले z मीन्स नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल किती आहेत? 4. विथ युनिट सेल एज लेंथ. एज लेंथ म्हणजे अजून काय दिलेलं आहे इथे आपल्याला? a किती दिलेला आहे? 353.6 पिकोमीटर. आता सगळ्यांच्या लक्षात येत असेल की एज लेंथ दिलेली आहे ती कुठल्या युनिट मध्ये दिलेली आहे? पिकोमीटर मध्ये. त्याचं कन्वर्जन कसं करायचं आपल्याला? सेंटीमीटर मध्ये. कसं करायचं? × 10⁻⁻10 सेंटीमीटर. देन आता काय विचारले आपल्याला इथं? व्हॉट इज द रेडियस ऑफ ॲल्युमिनियम? देन वी हॅव टू कॅल्क्युलेट हियर द रेडियस ऑफ ॲन ॲल्युमिनियम. अजून त्याच्यात अजून काय विचारले? How many unit cells are there in? How many unit cells are there in 1 centimeter cube of aluminium? म्हणजे 1 सेंटीमीटर क्यूब ॲल्युमिनियम मध्ये किती युनिट सेल असतील असं आपल्याला विचारलेलं आहे. आता पहिल्यांदा आपण रेडियस कॅल्क्युलेट करूया आणि नंतर त्याचं काय मीनिंग आहे ते बघूया. पण आता रेडियस कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय दिलं इथं? एज लेंथ. आणि मग रेडियस आणि एज लेंथचं FCC साठीचं रिलेशन काय आहे? मगाशीच आपण सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये बघितले. पण पहिल्यांदा आपण काय बघितलं होतं? R which is equal to a/2√2 म्हणजे R which is equal to 0.3535a. and here we have given a. आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे? a दिलेलं आहे. मग किती दिलेलं आहे? 0.3535 into a किती दिलेलं आहे आपल्याला? 353.6. अगोदर आपण पिकोमीटर मध्ये करूया किंवा आपण ते सेंटीमीटर मध्ये घेऊन केलं तरी चालेल. आता हे दोघांचं काय आहे? मल्टिप्लिकेशन. हे तुम्हाला सोडवायचं आहे. सोडवताना दोघांचं मल्टिप्लिकेशन असेल तर त्यांच्या लॉगच्या आपण काय करतो? बेरीज. आलेल्या उत्तराचं काय घेतो? अँटीलॉग. म्हणजे याचा आन्सर असेल आणि ते जर कॅल्क्युलेट केले तर ते आन्सर तुमचं किती येणार आहे? इट इज नियरली इक्वल टू 125
किती येणार आहे 125 इंटू ते 10 रेज टू -10 आहे तसेच. म्हणजे रेडियस किती आली सेंटीमीटर मध्ये 125 इंटू 10 रेज टू -10. आता रेडियस वरून म्हणजे आपल्याला पहिल्यांदा रेडियस विचारली होती तर ती रेडियस आली आहे. त्याच्यानंतर आपल्याला असं विचारलंय की हाऊ मेनी युनिट सेल्स आर देअर इन 1 सेंटीमीटर क्यूब ऑफ ॲल्युमिनियम. 1 सेंटीमीटर क्यूब हे व्हॉल्यूम आहे, तेवढ्या व्हॉल्यूम मध्ये किती युनिट सेल असतील, तेवढ्या व्हॉल्यूम मध्ये किती युनिट सेल असतील. आता आपल्याला ए दिलेला आहे, ए वरून आपण ए क्यूब काढू. ए वरून हे सगळ्यांना समजलं. आता ए वरून आपण काय काढणार आहे इथं ए क्यूब. ए क्यूब म्हणजे काय आले आपलं व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे काय आहे आपल्याकडे लक्षात घ्या. व्हॉल्यूम which is equal to a cube which is equal to 353.6 into 10 raised to -10 आणि त्याचा क्यूब. म्हणजे हे काय येईल आपल्याला इथं आपण काय काढणार आहे व्हॉल्यूम. आणि ते कशामध्ये असेल किंवा व्हॉल्यूम जे काय आलेले आहे ते आपल्याला कशामध्ये असेल सेंटीमीटर क्यूब. कारण आपण ए चा काय केला क्यूब म्हणून सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर म्हणजे त्याचा काय झाला क्यूब. आता व्हॉल्यूम त्याचा जर क्यूब तुम्ही काढला तर त्याचा आन्सर येते तुमचं 4.42. किती येते 4.42 इंटू 10 रेज टू -23. हे येणारच आहे तुमचा आन्सर. आता तुम्हाला वाटेल 10 रेज टू -23 कसं आलं, कारण ह्याचं जे हे 3 वेळाचे काही करून त्याचं जे काही पॉईंट वगैरे सरकलेला होता तो जर आपण 4 ला आणला तर मग हे काय होते थोडंसं 7 ने कमी होते. म्हणजे 4.42 इंटू 10 रेज टू -3 एवढे जे काही काय आलेले आहे व्हॉल्यूम आलेलं आहे ते म्हणजे किती आहे 1 युनिट सेल. म्हणजे 1 युनिट सेल ते एका युनिट सेलला आपल्याला एज लेंथ दिली होती. काय दिली होती 1 युनिट सेल जी आहे एफसीसी ची 1 युनिट सेल आहे. मग त्याचं व्हॉल्यूम किती दिले आपल्याला तेवढं की जे आपण काढलेलं आहे. म्हणजे जेव्हा 1 युनिट सेल आहे तेव्हा त्याचं व्हॉल्यूम किती आहे 4.42 इंटू 10 रेज टू -23. लक्षात घ्या जेव्हा 1 युनिट सेल आपण कन्सिडर करतोय म्हणजे एका युनिट सेल मध्ये त्याची एज लेंथ किती दिली होती आपल्याला इथं तेवढी दिली होती. एज लेंथ वरून आपण त्याचं काय काढलं व्हॉल्यूम काढलं. ते किती आलं एवढं. मग एवढं सेंटीमीटर क्यूब हे एका युनिट सेल मध्ये आहे. तर एका सेंटीमीटर क्यूब मध्ये किती युनिट सेल एवढं जे व्हॉल्यूम आहे ते कशाचं आहे एका युनिट सेल मध्ये. म्हणजे एवढ्या व्हॉल्यूम मध्ये किती युनिट सेल आहेत 1 युनिट सेल आहे. तर 1 सेंटीमीटर क्यूब मध्ये किती युनिट सेल असतील. म्हणजे सिंपली आपल्याला हे काय करायचं आहे आता क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे आपल्याला ह्याची व्हॅल्यू काढायची आणि मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना इथं काय येणार आहे आपल्याला इथं x ची व्हॅल्यू काढायची. म्हणजे हाऊ मेनी युनिट सेल्स आर प्रेझेंट इन 1 सेंटीमीटर क्यूब युनिट सेल 1 सेंटीमीटर क्यूब व्हॉल्यूम. मग ते काढताना आपण काय करणार आहे 1/4 पॉइंट क्रॉस मल्टिप्लिकेशन 1/442 इंटू 10 रेज टू -23. आता हे सोडवायचे बघा 23. आता आपण वरती लिहूया मायनसचे काय होतील इथं प्लस म्हणजे किती 1/1.42. आता हे परत कशाने सोडवावं लागेल लॉग 1 वजा लॉग 4.42 आलेल्या उत्तराचा अँटीलॉग. आणि ते जर केलं तर त्याची जी काही व्हॅल्यू आहे ती किती येते ती येते तुमची 0.226. x ची व्हॅल्यू किती येते 0.226 इंटू 10 रेज टू 23. आणि मग आपण हे जर 2.26 दिलं म्हणजे हा पॉईंट इथं दिला हे वाढवलं म्हणजे हे काय होणार आहे इकडे कमी. म्हणजे हे किती येते 10 रेज टू 22. म्हणजे एका सेंटीमीटर क्यूब व्हॉल्यूम मध्ये किती युनिट सेल असतील तर एका सेंटीमीटर क्यूब व्हॉल्यूम मध्ये किती युनिट सेल असतील इट इज इक्वल टू 2.26 इंटू 10 रेज टू 22. आता हे जे काही एक्झाम्पल होतं तुमचं ते किती नंबरचं होतं 5 नंबरचं. सेम 4 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला r पर्यंत काढायचं. r म्हणजे रेडियस आणि रेडियस आणि a म्हणजे एज लेंथ याचं रिलेशन तुम्हाला एफसीसी साठी माहिती आहे बीसीसी साठी माहिती आहे आणि एससी साठी माहिती आहे. तर हे होतं म्हणजे
आजचं जे काही सोल्युशनचा टॉपिक संपल्यानंतर खरं तर नेक्स्ट पुढचा टॉपिक सुरू करण्याची गरज होती, पण काही ह्याच्या अडचणींमुळे आपल्याला बोर्डवरती प्रॉब्लेम घेता आले नव्हते आणि आपल्याला आज बोर्डवरती एक्झाम्पल घेऊन हे सोडवता आलं, म्हणून आपण सेकंड टॉपिक संपल्यानंतर फर्स्ट टॉपिकची थोडीशी मॉडेलवरती रिव्हिजन आणि त्याचे काही एक्झाम्पल आपण बघितलेले आहे. आता ह्याच्यात जर अजून ह्यातले काही एक्झाम्पल असतील तर ते तुम्ही सॉल्व करायचे. जर काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही विचारू शकता. थँक्यू.